Dear friends, next article is deoxyribonucleic acid. फ्रँकलिन विल्किन्स यांनी डीएनएचा एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफ मिळवला आणि त्यानंतर डीएनएचं 3 डायमेन्शनल मॉडेल बनवलं वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनी. त्याचं त्यांना नोबेल प्राइज मिळालं. Deoxyribonucleic acid is made up of smaller units called as nucleotides. न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडून डीएनएचं एक स्ट्रँड तसंच दुसरं स्ट्रँड आणि ते स्पायरली ट्विस्ट होतात आणि डीएनए लॅडर बनते. न्यूक्लिओटाइड इज अ बेसिक युनिट ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि ह्या न्यूक्लिओटाइड मध्ये काय काय आहे? डीऑक्सीरायबो शुगर, phosphate group in the form of phosphoric acid and one of the nitrogen base. यामध्ये जी शुगर आहे ती पेंटोज शुगर आहे रायबोज नावाची. परंतु डीएनए मध्ये मात्र कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 and 5th carbon outside the ring, and here is oxygen. रायबोज शुगर पेक्षा डीएनए मध्ये एक ऑक्सिजन कमी असतो, तो पण सेकंड कार्बन ॲटमला, आणि म्हणून शुगरचं नाव डीएनए मध्ये आहे डीऑक्सीरायबोज. रायबोज शुगर पेक्षा एक ऑक्सिजन सेकंड कार्बन ॲटमला कमी असतो, म्हणून या शुगरला डीऑक्सीरायबोज. पेंटोज शुगर आहे, 5 मेंबर्ड रिंग आहे, 5th कार्बन आउटसाइड द रिंग आहे. त्यानंतर नायट्रोजन बेसेस. Nitrogen bases are nitrogen containing compounds. They are of 2 types, like purines are double ring compound and pyrimidines like single ring compounds. The purines are 9 membered ring, double ring आहे इथं. प्युरिन डबल रिंग कंपाऊंड आहे, 9 मेंबर्ड रिंग आहे. आणि त्यामध्ये 1, 3, 7, 9 या 4 ठिकाणी नायट्रोजनची पोझिशन आहे. आणि हे प्युरिन्स 2 टाईपचे असतात, ॲडेनिन आणि ग्वानिन. पिरिमिडिन्स आर 6 मेंबर्ड रिंग, हे सिंगल रिंग कंपाऊंड आहेत, 6 मेंबर्ड रिंग आहेत. आणि इथं नायट्रोजन 1 आणि 3 या पोझिशनला आहे, अँड 4 कार्बन ॲटम्स त्याच्याबरोबर. हे पण 2 टाईपचे असतात, यांना आपण म्हणतो थायमिन आणि सायटोसिन. एकूण डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस 4 झाले, ॲडेनिन, ग्वानिन, प्युरिन्स, डबल रिंग कंपाऊंड्स. 1, 3, 7, 9 नायट्रोजन पोझिशन. पिरिमिडिन्स आर सिंगल रिंग कंपाऊंड्स. थायमिन, सायटोसिन हे त्याचे 2 टाईप. 4 पैकी एका न्यूक्लिओटाइड मध्ये एक असणार.
तर नायट्रोजन बेसेस असे असतात. इथं जर आपण पाहिलं तर हे 4 नायट्रोजन बेसेस ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन 4 आहेत. ॲडेनिनला A, थायमिनला T, सायटोसिनला C आणि ग्वानिनचा G. त्यानंतर फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिक ॲसिड. H3PO4 च्या फॉर्म मध्ये फॉस्फोरिक ॲसिड इथं आहे. फॉस्फेट ग्रुप आहे. जर पेंटोज शुगरला कार्बन नंबर 1 ला एक नायट्रोजन बेस जोडला तर याचा बनतो न्यूक्लिओसाइड. आणि त्यामध्ये जर फॉस्फेट ऍड झाला तर त्याचा बनतो न्यूक्लिओटाइड. So nucleoside plus phosphate forms nucleotide. आणि न्यूक्लिओटाइड मधून फॉस्फेट काढला तर त्याचा बनतो न्यूक्लिओसाइड. It is a H3PO4 with central phosphorus to which 1 oxygen and 3 hydroxyl groups are attached. The hydroxyl group helps to formation of phosphoric acid. Hydroxyl group helps phosphoric acid combines with sugar and helps in condensation. Water release होतं ना त्यामधून आणि फॉस्फो ईस्टर बॉन्ड तयार होतो आणि दोन्हीकडचे दोन मिळून फॉस्फो डायस्टर बॉन्ड तयार होतात. फॉस्फो डायस्टर बॉन्ड तयार होतात. तर फॉस्फोरिक ग्रुप त्याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे फॉस्फेट ग्रुप त्यामध्ये अटॅच झालेला असतो. काय काय आहे एका न्यूक्लिओटाइड मध्ये पहा. पेंटोज शुगर डीऑक्सीरायबोज, वन ऑफ द नायट्रोजन बेस, या दोघांनी मिळून तयार होतो न्यूक्लिओसाइड आणि त्याला फॉस्फेट ग्रुप जोडला. फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट 3ऱ्या किंवा 5व्या कार्बन ॲटमला असते आणि त्याच्यावरनं त्या स्ट्रँडची दिशा ठरते. 5व्या 3ऱ्या 5व्या 3ऱ्या 5व्या 3ऱ्या तर 5' to 3' किंवा 3ऱ्या 5व्या 3ऱ्या 5व्या 3' to 5' डायरेक्शन. That depends upon attachment of phosphate. आणि हा ईस्टर बॉन्ड आहे एक. तर असे न्यूक्लिओटाइड्स एकमेकाला जोडून डीएनएचं एक स्ट्रँड बनतं. तसंच दुसरं स्ट्रँड आणि दोन्ही स्ट्रँड स्पायरली ट्विस्ट होऊन एक स्पायरल लॅडर सारखं स्ट्रक्चर तयार होतं. डीएनए आणि आरएनए हे 2 न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. आरएनए व्हायरस वगळता राहिलेल्या सर्वांमध्ये डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे आणि फक्त आरएनए व्हायरस मध्येच आरएनए जेनेटिक मटेरियल आहे. आणि राहिलेल्या सर्व ऑर्गॅनिझम मध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजाय, ॲनिमालिया सर्वांमध्ये नॉन जेनेटिक आरएनए असतात. मॅसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, रायबोसोमल आरएनए असे 3 टाईपचे.
3 टाईपचे RNA त्यामध्ये असतात. इथं न्यूक्लिओटाइड एकमेकाला कसे जोडलेले आहेत ते दाखवलेलं आहे. पहा, न्यूक्लिओटाइड कसे जोडलेत बघा. एकमेकाला जोडलेत फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स 3' to 5' किंवा 5' to 3' डायरेक्शन याचं ठरतं. न्यूक्लिओटाइड्स असे न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडून इथं काय बनतं? पॉलीन्यूक्लिओटाइड चेन बनते. अनेक न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडून पॉलीन्यूक्लिओटाइड चेन बनते. आणि एका न्यूक्लिओटाइड मध्ये आपण सांगितलेलंच आहे काय? डीऑक्सीरायबोज शुगर आहे, वन ऑफ द नायट्रोजन बेस आहे आणि फॉस्फेट ग्रुप त्याला अटॅच झालेला आहे. असे 3 महत्वाचे कंपोनंट प्रत्येक न्यूक्लिओटाइड मध्ये आहेत. इथं न्यूक्लिओटाइड त्यामध्ये नायट्रोजन बेसिस जे येतात ते आपण आता डिस्कस केलेलेच आहेत. प्युरिन्स डबल रिंग कंपाऊंड आहेत आणि हे 2 टाईपचे आहेत, ॲडेनिन आणि ग्वानिन. 1, 3, 7, 9 या 4 पोझिशनला नायट्रोजन आहे. पिरिमिडिन सिंगल रिंग कंपाऊंड आहे, 6 मेंबर्ड रिंग आहे आणि 1 आणि 3 या पोझिशनला नायट्रोजन आपल्याला यामध्ये दिसतो. आणि सायटोसिन आणि थायमिन हे 2 प्रकारचे पिरिमिडिन कशात आहेत? DNA मध्ये आहे. आणि RNA मध्ये काय फरक पडतो? तर रायबोज शुगर आहे डीऑक्सीरायबोजच्या ऐवजी 1 आणि दुसरा अनेक डिफरन्स आहेत पण इथं याच्याशी संबंधित. आणि थायमिनच्या ऐवजी एक पिरिमिडिन इथं वेगळं आहे, ते आहे युरॅसिल. स्टॅबिलिटी कमी आहे, रिॲक्टिव्हिटी जास्त आहे हे त्यामुळे RNAची. फक्त RNA मध्ये युरॅसिल आहे. इथं जर न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर पुन्हा पाहिलं तर या ठिकाणी पेंटोज शुगर आहे. कार्बन नंबर 1 ला ग्लायकोसाइडिक बॉन्डच्या साह्यानं एक नायट्रोजन बेस जोडलेलं असतं आणि 3ऱ्या कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुप जोडलेला असतो फॉस्फोडायस्टर बॉन्डच्या मदतीनं. तर नायट्रोजन बेस इज लिंक्ड टू पेंटोज शुगर थ्रू N ग्लायकोसाइडिक लिंकेज टू फॉर्म न्यूक्लिओसाइड. असं न्यूक्लिओसाइड बनलं आणि या न्यूक्लिओसाइड मध्ये फॉस्फेट ऍड झालं की त्याचा बनणार न्यूक्लिओटाइड. असे एकूण किती न्यूक्लिओटाइड्स आहेत DNA मध्ये? 4. ॲडेनिन न्यूक्लिओटाइड, गॉनोसिन न्यूक्लिओटाइड, सायटिडिन न्यूक्लिओटाइड आणि थायमिडिन न्यूक्लिओटाइड DNA मध्ये. आणि RNA मध्ये युरॅसिल न्यूक्लिओटाइड आहे. असे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स यामध्ये येतात. पहा, पेंटोज शुगर डीऑक्सीरायबोज, one of the nitrogen base attached to the first carbon atom by glycosidic bond and phosphate group attached by phosphodiester bond. ईस्टर बॉन्ड आहे तिथं. अशा प्रकारे न्यूक्लिओटाइड चेन बनते. आता काय झालंय बघा, इथं एक न्यूक्लिओटाइड आहे, इकडं एक न्यूक्लिओटाइड आहे. आता या 2 न्यूक्लिओटाइड मध्ये ईस्टर बॉन्ड आणि ईस्टर बॉन्ड
दोन ईस्टर बॉन्ड जोडून काय बनतं? फॉस्फोडायईस्टर बॉन्ड. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडून H2O रिलीज होणार, ईस्टर बॉन्ड, पुन्हा H2H2O रिलीज, ईस्टर बॉन्ड, आणि डाय ईस्टर बॉन्ड तयार होणार. म्हणजे दोन बॉन्ड बनत असतील तर दोन वॉटर मॉलिक्यूल यामधून बाहेर पडत असतात. हे न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलं. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचंय डीएनएचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. सुरुवातीला मिशर या सायंटिस्टनी त्याचा स्टडी केला. न्यूक्लिन म्हटलं त्यांनी. आणि फ्रँकलिन विल्किन्स आणि फ्रँकलिन या दोन सायंटिस्टनी डीएनएचा एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफ मिळवला. आणि यावरून J.D. वॅटसन, FSC क्रिक या दोन महान सायंटिस्टने 1953 मध्ये 3 डायमेन्शनल मॉडेल बनवलं. कॅव्हेंडिश लॅबोरेटरी, क्यू, लंडन या ठिकाणी. आणि त्याचं नोबेल प्राइज त्यांनी नेचरमध्ये ते पब्लिश केलं आणि त्याचं नोबेल प्राइज त्यांना 62 मध्ये मिळालं. अशा प्रकारे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिडचा स्टडी केला गेला. आता या डीएनएचं स्ट्रक्चर आपण इथं पाहू. डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स. हे एक स्ट्रँड आहे, हे दुसरं स्ट्रँड आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक स्ट्रँड न्यूक्लिओटाइड 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 पॉलीन्यूक्लिओटाइड चेननी बनलेला आहे. पॉलीन्यूक्लिओटाइड चेननी बनलेला आहे. These 2 strands are anti-parallel with each other. कारण एक स्ट्रँड जर 3' to 5' या दिशेनं जात असेल तर दुसरं स्ट्रँड 5' to 3' दिशेनं जातं. त्यामुळं पोलॅरिटी मेंटेन होते. So 2 strands are anti-parallel with each other to maintain the polarity. हे दोन्ही स्ट्रँड इझिली सेपरेट होत नाहीत. दे आर प्लेक्टोनेमिक. These 2 strands are spirally twisted with each other to produce double helical structure. आणि या डबल हेलिक्स मुळे इथं मायनर ग्रुप बनते, अल्टरनेट मेजर बनते, पुन्हा मायनर, पुन्हा मेजर, मेजर मायनर, मेजर मायनर ग्रुप अशा अल्टरनेट ग्रुव्स बनतात. and these grooves are binding sites of histone proteins. Each turn of coil, a complete turn, it looks like a ladder. आणि मध्ये मध्ये हे बेसेस जे पेअर्ड आहेत त्याला रंग्स बनतात. त्याच्यामध्ये ट्विस्ट केलेली शिडी म्हणजे डीएनए. ट्विस्टेड लॅडर म्हणतो आपण. तर याचा एक टर्न जर विचारात घेतला तर त्याचा अँगल आहे 360 डिग्री. एक कंप्लीट कॉइल विचारात घेतली तर त्याचा अँगल 360 डिग्री असा आहे.
एका कंप्लीट कॉइलचं व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 3.4 nm किंवा त्यालाच आपण 34 अँगस्ट्रॉंग युनिट म्हणतो. आणि एका कंप्लीट कॉइल मध्ये 10 बेस पेअर येतात. सो व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन दीज टू सक्सेसिव्ह बेस पेअर्स? या दोघांमधलं अंतर किती? 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट और 0.34 nm. इथं प्युरिन आणि पिरिमिडिनचा रेशो 1:1 आहे. जेवढे प्युरिन आहेत तेवढेच so ratio becomes 1:1. This was shown by Chargaff's, hence called as Chargaff's rule. म्हणजे A plus G divided by C plus T that is equal to 1. जेवढे प्युरिन असणार तेवढेच पिरिमिडिन असणार. सो रेशो बिकम्स 1:1. त्याला आपण चार्जाफ्स रूल म्हणतो. परंतु जर A प्लस T आणि G प्लस C यांचा रेशो म्हटलं तर हा व्हेरिएबल आहे. ई कोलाय मध्ये हा 0.97 आहे आणि ह्युमन मध्ये हा 1.52 आहे. व्हेरिएबल आहे. 80 बेस पेअर कोणामध्ये किती असावेत आणि GC बेस पेअर कोणामध्ये किती असावेत याच्यामध्ये व्हेरिएशन आहेत. पण जेवढे प्युरिन तेवढेच पिरिमिडिन, यात काही व्हेरिएशन नाही. आणि या डीएनएचं जे डायमीटर आहे हे डायमीटर 20 अँगस्ट्रॉंग युनिट एवढं आहे. सो डायमीटर इज 20 अँगस्ट्रॉंग युनिट. आता हे 20 अँगस्ट्रॉंग युनिट जे डायमीटर आहे त्याचं सेपरेशन आपण करू. इथं अल्टरनेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट अल्टरनेटली sugar phosphate sugar phosphate sugar phosphate backbone of DNA. sugar phosphate शरद पवार. तसं sugar phosphate forms backbone of DNA. Question may ask, which of the following acts as a backbone of DNA? Sugar phosphate forms backbone of DNA. आणि याचं डिस्टन्स किती आहे? याचं डायमीटर किती आहे? तर हे आहे 4.5. इकडचं पण 4.5 आणि राहतं मधला भाग जो राहतो तो 11 अँगस्ट्रॉंग युनिट. 10.8 to 11 अँगस्ट्रॉंग युनिट असा आहे. एका बेस पेअर मध्ये किती अँगल आहे? 36 डिग्री. याचा पिच किती आहे बघा? पिच ऑफ हेलिक्स 34. एक कंप्लीट कॉइल, पिच म्हणजे एक कंप्लीट कॉइल 34 अँगस्ट्रॉंग युनिट. आणि त्यात 10 बेस पेअर्स आहेत. असं आहे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर. काय? DNA consists of 2 strands. These 2 strands are spirally twisted with each other to form double helical structure. Double helix is right-handed to produce major and minor grooves alternately. 2 strands are not easily separate from each other. आता हाय टेम्परेचरला ठेवलं तर ते सेपरेट होतील. त्याचं डिनॅचरेशन होतं.
The two strands are anti-parallel with each other. एक स्ट्रँड या दिशेनं जातं तर दुसरं स्ट्रँड या दिशेनं येतं. एकमेकाला अँटी पॅरलल आहेत, त्यामुळं पोलॅरिटी मेंटेन होते. The nitrogen bases are always paired. Adenine pairs with thymine by 2 weak hydrogen bonds. ॲडेनिनचं पेअरिंग कुणाबरोबर होणार आहे? थायमिन बरोबरच होणार, म्हणजे थायमिनचं पेअरिंग ॲडेनिन बरोबर होणार. Guanine pairs with cytosine by 3 weak hydrogen bonds, or cytosine pairs with guanine by 3 weak hydrogen bonds. So ratio of purine and pyrimidine in DNA is 1:1. This was shown by Chargaff, hence called Chargaff's rule. त्याला आपण Chargaff's rule म्हणतो. Then vertical distance of each turn of coil is 34 angstrom unit or 3.4 Nm. Angle 360 degree एका पीचचा, कंप्लीट कॉइलचा, आणि एका कंप्लीट टर्न मध्ये कॉइल मध्ये 10 बेस पेअर आहेत. So distance between two successive base pair is 3.4 angstrom unit. आता मायनर ग्रूव जी आहे ती 10 angstrom unit, मेजर 20 angstrom unit अशा त्या ग्रूव्ज आहेत, आणि हिस्टोन प्रोटीनच्या बाइंडिंग साइट आहेत त्या. डायमीटर किती आहे? 20 angstrom unit. त्याचं सेपरेशन कसं आहे बघा. शुगर फॉस्फेट फॉर्म्स बॅकबोन. दुसऱ्या साइडचं शुगर फॉस्फेट बॅकबोन हे आहे 4.5 angstrom युनिट. इकडचं सुद्धा 4.5 angstrom युनिट, आणि मध्ये आहे 10.8 to 11 angstrom unit. Which of the following forms backbone of DNA? Sugar phosphate alternately forms backbone of DNA. बॅकबोनचं इकडच्या डायमीटर 4.5, इकडच्या बॅकबोनचं डायमीटर 4.5, आणि मध्ये 11, असं 20 angstrom युनिट हे त्याचं डायमीटर आहे. 10 डेल्टॉन एवढं मॉलिक्युलर वेट आहे. मॅक्रो मॉलिक्यूल आहे हा DNA. या DNA मध्ये ही लॅडर दिसते बघा, मध्ये रंग हा पायऱ्या दिसतात, शिडी आणि पायऱ्या दिसतात मध्ये. क्लिअर इथं डायग्राम दाखवलेली आहे. अँटी पॅरलल नेचर वगैरे सगळं इथं क्लिअर आहे. पुढच्या डायग्राम मध्ये पॉइंट्स आणखी पहा. जे आपण एक्सप्लेन आता केलंय तेच इथं पॉइंट्स आहेत. पहा, एक स्ट्रँड या दिशेनं जात असेल 5' to 3', हे 3' to 5, 5' to 3' असं आहे, पण या दिशेनं म्हटलं तर 3' to 5' झालं. असे अँटी पॅरलल आहेत दोन्ही. प्युरिन आणि पिरिमिडिनचा रेशो काय? 1:1. जेवढे प्युरिन तेवढेच पिरिमिडिन. आता पहा, 174 हा जो बॅक्टेरियोफेज आहे त्याच्यामध्ये 5386 न्यूक्लिओटाइड आहेत.
बॅक्टेरियोफेज लॅम्बडा याच्यामध्ये 48.5 किलो बेस पेअर म्हणजेच 48,502 बेस पेअर झाले. ई कोलाय मध्ये 4.6 इंटू 10⁶ बेस पेअर आहेत. हॅप्लॉइड कंटेंट ऑफ ह्युमन, आपल्या हॅप्लॉइड कंटेंटचा 3.3 इंटू 10⁹ बेस पेअर एवढा कंटेंट आहे ह्युमनच्या एका हॅप्लॉइड सेलचा. सो हॅप्लॉइड कंटेंट ऑफ ह्युमन DNA इज 3.3 इंटू 10⁹ बेस पेअर. आता एक्झाम्पल बघा. लेंथ ऑफ DNA is equal to number of base pairs into distance of two adjacent base pairs. Number of base pairs in human. आता एका हॅप्लॉइड सेलचा विचार मगाशी केला 3.3 इंटू 10⁹. आता बेस पेअरचा विचार केला 6.6 इंटू 10⁹. Hence the length of DNA is 6.6 into 10⁹ into 0.34 into 10⁻⁹ that is 2.2 मीटर. आपल्या एका सेलमध्ये 2.2 मीटर एवढ्या लांबीचं DNA पॅक करून ठेवलेलं आहे. ई कोलायचा विचार केला तर लेंथ ऑफ DNA इज 1.36 mm. That is 1.36 into 10⁻⁻3. Total number of base pairs 1.36 into 10⁻⁻3 divided by 0.34 into 10⁻⁹. That is equal to 4 into 10�6 base pair. एवढं DNA ई कोलाय या बॅक्टेरियामध्ये आहे.